सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे. तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपून टाकण्याची उद्धव ठाकरेंची भीष्म प्रतिज्ञा. फडणवीसांना आव्हान देऊन फुंकलं विधानसभेचं रणशिंग. उद्धव ठाकरेंचं आव्हान भाजपनं स्वीकारलं. चिथावणीखोर भाषा उद्धव ठाकरेंना शोभत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका. ठाकरेंसमोर बावनकुळे कोण, खैरेंचा पलटवार. विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांचा स्वबळावर लढण्याचा निर्धार. तिसऱ्या आघाडीत सामील होण्यास जरांगेंचा स्पष्ट नकार. तिसऱ्या आघाडीबाबत बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांचं तळ्यात मळ्यात. वैचारिक बैठक नसल्यानं प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीबाबत संशय. IAS पूजा खेडकरला मोठा धक्का. UPSC कडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. पूजाला भविष्यातील सर्व परीक्षा देण्यास मनाई. हरिभाऊ बागडेंनी घेतली राजस्थानच्या राज्यपाल पदाची शपथ. हरिभाऊ बागडे राजस्थानचे 43वे राज्यपाल. तांत्रिक बिघाडीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान वाहतूक ठप्प. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचं काम सुरू. मुंबईतील ब्रिटिशकालीन सायन पुलाचा शेवटचा दिवस. मध्यरात्रीपासून सायन पूल वाहतुकीसाठी होणार बंद. पूल बंद झाल्यानंतर मुंबईत वाहतूक कोंडीची शक्यता. अमरावतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा. 9 ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. अमोल मिटकरी कार हल्ला प्रकरणी 14 आरोपींपैकी 3 आरोपींना जामीन मंजूर. 10 आरोपी अद्याप फरार. आरोपी दीपक बोडकेवर रुग्णालयात उपचार सुरू. संविधानिक पदावरील व्यक्तींची दहशतवाद्यांशी तुलना करणं चुकीचं. देशांतराच्या मुद्द्यावरून आनंद पराजंपेंची सुप्रिया सुळेंवर टीका. अमित ठाकरे उद्या अकोला दौऱ्यावर. जय मालोकरच्या कुटुंबियांची घेणार भेट. नितीन गडकरींचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र. मेडिकल इन्शुरन्स प्लॅनवरील GST काढून टाकण्याची पत्राद्वारे मागणी. मंत्री निर्मला सीतारामन काय निर्णय घेणार याकडे लक्ष. महाराष्ट्राच्या राजकारणात वेशांतर नवीन विषय नाही. वेशांतराच्या मुद्द्यावरून नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर. शिंदे समितीच्या मुदतवाढीबाबत जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार. मुदतवाढ देऊन काम होत नाही, त्यांना काम करायला लावा. जरांगे यांचा सरकारला सल्ला. नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप प्रकरणी जरांगे सुनावणीला कोर्टात राहणार हजर. 2 ऑगस्टला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहणार. लखनौ विधान भवनाला पावसाचा फटका. नगर परिषदेच्या कार्यालयातही शिरलं पावसाचं पाणी. नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक. संभाजी महाराजांवर केलेल्या टीकेनंतर कार्यकर्ते आता आक्रमक. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज. गणेशोत्सवात एसटीच्या 4300 जादा बस धावणार. 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान धावणार जादा बस. रत्नागिरीतील रेशन दुकानावरील मशीन बंद. चिपळूणमधील अनेक दुकानांवरील मशीन बंद असल्याने नागरिक रेशनपासून वंचित. अमरावतीत 11वीच्या प्रवेशावरून विद्यार्थी आक्रमक. शिक्षण उपसंचालकांच्या दालनात विद्यार्थ्यांचे आंदोलन. तोडगा निघणार नाही तोपर्यंत हटणार नसल्याची विद्यार्थ्यांची भूमिका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.